तिकडे मांसाहारींना घर नाकारल्यास तक्रार करा असं आवाहन मनसेनं केलंय। मनसेनं एक याकरता उपक्रमच सुरू केलाय। खाद्य संस्कृतीचा दहशतवाद मोडून काढू असं मनसेनं म्हटलंय। बिल्डरनं घर नाकारल्यास तक्रार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, याबद्दल काय अधिक माहिती आहे? नाही, एकूणच आपण जर बघितलं तर मांसाहार केल्यास घर मिळणार नाही अशा पद्धतीचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ एका रिअल इस्टेट एजंटचा आपल्याला बघायला मिळाला होता। त्यावरून मोठा आज वाद निर्माण झाला होता आणि यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आता एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे की खाद्य संस्कृतीवरून जर घर नाकारणार असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते खपवून घेणार नाही। खाद्य संस्कृतीत दहशतवाद आम्ही मोडून काढू अशा आशयाचं एक पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक पोस्ट सोशल मीडियावर फिरती आहे आणि तशी बॅनरबाजी देखील ज्या ठिकाणी जैन असेल गुजराती बांधव मोठ्या संख्येने राहतात त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केले जाते। एकूणच काय तर ज्या प्रकारे मांसाहार करणाऱ्यांना घर नाकारण्याचा प्रकार अनेक जैन गुजराती सोसायट्यांकडनं केला जातो त्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अक्षय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे सोशल मीडियावर रिअल इस्टेट प्रकल्पांचं प्रमोशन करणारे भावेश कावरे यांनी शाकाहारी ग्राहकांनीच फ्लॅट विक्री संदर्भात यावं आणि चौकशी करावी किंवा त्यांनाच हा फ्लॅट विकला जाईल अशी जाहिरात केली होती। यावरून वाद झाला। या जाहिरातीच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी भावेश कावरे यांच्या कार्यालयाबाहेर कोंबड्यांच्या पायाचा हार घातला आणि जोरदार घोषणा दिल्या। दरम्यान या सगळ्या वादानंतर भावेश कावरे यांनी ही पोस्टही डिलीट केली आहे आणि या वादानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटला। अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा याची दखल घेतली आणि यानंतर ही पोस्ट त्यांनी डिलीट केली। भावेश कावरे यांनी नेमकी काय पोस्ट केली होती आपण पाहूया। तो आपको बालकनी की साइज देख के मजा आ जाएगा। यह है पूरे साउथ बॉम्बे का व्यू।